स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. मर्द रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू, मनात माया डोळा निखारे पाखाची औलाद तू, राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा, राजा माणूस हा दिलदार लखलख. सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आमचे नेते राजकारणातील बसतात परमनंट खासदार माननीय संजय काका पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय नितीन भैया पाटील, माजी सरचिटणीस भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा. ऐकावं ते नवलच, स्मशानभूमीतील शवदाहिनीच नेली चोरून. शिवसेनेचा जितेंद्र आव्हाडांवर हल्ला बोल, विट्यात संकल्प रथ आल्यानंतर काय घडलं? पुन्हा एकदा चेतवूया, मशाली पुन्हा पेटवूया, वाजू दे डंका जग सारे जिंका, विजय शंख फुंका की भान हरू दे. नाद घुमू दे, 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 नाद घुमू. सांगली जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय खासदार माननीय संजय काका पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय अनिल शेठ पाटील, अध्यक्ष सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा. खरं तर विट्यासह खानापूर तालुक्यात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातलाय. आता चोरट्यांना स्मशानभूमीतील शवदाहिनीही पुरेनासी झाली. खानापूर तालुक्यातील आळसंद येथील स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणारी दाहिनी चोरट्यांनी चोरून नेले. तर दुसरीकडे शिवसेनेच्या शिव शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत हल्लाबोल केलाय. विटा येथे विकसित भारत संकल्प यात्राचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. गेल्या 9 वर्षांमध्ये सरकारने जनतेसाठी ज्या योजना चालू केल्यात त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा यासाठी सरकारतर्फे हा अभिनव उपक्रम राबवला जातोय. या विकसित भारत रथाचे उद्घाटन प्रसंगी तहसीलदार उदयसिंह गायकवाड, भाजप जिल्हा चिटणीस किशोर डोंबे, जिल्हा सचिव पंकज दबडे, दत्ता तारळेकर, सुभाष भिंगारदेवे, विशाल तारळेकर, भाजपा प्रवक्ता करण जाधव, युवा आघाडीचे निलेश पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. बघूयात काय म्हटलंय आळसनचे सरपंच अजित जाधव व शिवसेनेचे शिव शिंदे यांनी. काल रात्री राष्ट्रवादीचा हरामखोर आमदार जितेंद्र आव्हाड तो हरामखोर आमच्या दैवताबद्दल म्हणजे प्रभू श्रीरामांच्या बद्दल त्याने काल रात्री असं वक्तव्य केलं आहे की प्रभू श्रीराम हे मांस भक्षण करत होते, ते शाकाहारी नव्हते. जेव्हा ते 14 वर्षाचा वनवास भोगण्यासाठी जेव्हा घरातून ते बाहेर पडले होते त्यावेळेला ते जंगलामध्ये मांस खात होते. त्या हरामखोराने आमच्या दैवताचा अशा पद्धतीने अपमान केलेला आहे. प्रभू श्रीरामांचा त्याने अपमान केलेला आहे. दुसरी गोष्ट, तो प्रभू श्रीरामांचा त्याने एकेरी उल्लेख केलेला आहे. राम हा जंगलात मांस खात होता म्हणून. हा भडवा तो हरामखोर बघायला होता का त्या ठिकाणी प्रभू श्रीराम तिथे काय खातात ते? त्या भडव्याला मला एकच सांगायचं आहे, तुझी पात्रता पण नाही प्रभू श्रीरामांच्या बद्दल बोलण्याची. आणि मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून सकल हिंदू बांधवांना सांगायचं आहे, ह्या हरामखोर जितेंद्र आव्हाड जिथं तुम्हाला मुंबईमध्ये दिसेल त्याला रस्त्यावरती नागडा करून मारा. तो आमदार आहे, तो राष्ट्रवादीचा कोण नेता आहे हे अजिबात तुम्ही कोणी त्याला किंमत देऊ नका. आणि या हरामखोर जिथे तुम्हाला दिसेल मला सकल हिंदू बांधवांना सांगायचं आहे, आणि ज्या हिंदू सर्व संघटना आहेत त्यांनी सर्व रस्त्यावरती यावं, या हरामखोराचा या भडव्याचा निषेध करावा. एवढं तुम्ही आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगतो. जय श्रीराम. गेले 2 दिवसापूर्वी आळसन गावामध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून आळसन कुंडल रोड लगत असणाऱ्या आळसन ग्रामपंचायतच्या मालकीच्या जागेमध्ये असणारी स्मशानभूमी, या स्मशानभूमीमध्ये आळसन ग्रामपंचायतच्या वतीने गेले 3 महिन्यापूर्वी एक दाहिनी स्टँड बसवण्यात आलं होतं आणि हे स्टँडच चोरीला गेलं.
खरं तर माणुसकीला काळिंबा फासणारी ही घटना घडली म्हणायला गेलं तर काय हरकत नाही. कारण का माणूसच माणसात राहिला नाही तर काही उपयोग राहणार नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वस्तू जातच आहेत, परंतु ज्या ठिकाणी माणसाचा शेवट होतो तो शेवटसुद्धा जर का माणूस हिणावून घेत असेल तर इथून पुढच्या काळामध्ये अशा लोकांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. कारण माणूसच माणसात राहिला नाही तर माणूस माणसाचा अवयव काढायसुद्धा कमी पडणार नाही. ह्या घटनेवरती प्रशासनाने आणि गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. खरं तर मी पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो, आपण गंभीर गुन्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं मोबाईल ट्रॅकिंग करून गुन्हेगारांना पकडतो त्याच पद्धतीनं अशा गुन्हेगारांना सुद्धा कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण का आपण गेले 2 ते 3 महिन्यापासून बघत असाल, काल परवा झालेला वेजेगावमधला प्रकार असेल किंवा अळसनमधील या 3 महिन्यातल्या चोऱ्या असतील. खरं तर विहिरीतल्या मोटरा असतील, वायर असतील किंवा सर्वसामान्य लोकांनी कष्टाने केलेल्या वस्तू असतील, त्या अशा सहजपणे चोरीला गेल्या तर माणसांमध्ये खूप मोठा संताप निर्माण होईल. त्यामुळे प्रशासनाने ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि या चोरांना लवकरात लवकर जेल बंद करावं ही मी प्रशासनाला विनंती करतो. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.